नमस्कार, यस जी लाईफ अँड रूल्सवरच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं खूप सारं स्वागत आहे. आणखी परवा सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा बघण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. खूप सुंदर ठिकाणं आहेत, दोन्हीच्या दोन्ही मी आधी पण बघितलेल्या आहेत. पण यावेळी खूप अगदी व्यवस्थित बघता आली. मागच्या वेळेला आम्ही गेलेलो त्याला खूप गडबडीत आम्ही आलेलो होतो. तर खूप सुंदर ठिकाणं आहेत. प्रत्येक ठिकाणी लिहिले बरं का, की स्वच्छता राखा, निसर्गाचं सौंदर्य जपा वगैरे. प्रत्येक ठिकाणी सूचना फलक आहेत. पण तरीसुद्धा काही-काही लोकं म्हणजे आपल्या एन्जॉयमेंटसाठी काही वाटेल ते करतात. मी म्हणजे व्हिडिओ नाही केला, पण काही-काही गोष्टी अशा बघितल्या, की ज्याच्यावरनं मला एक कविता करावीशी वाटली, की निसर्गाच्या सानिध्यात फिरणं सर्वांना आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात फिरणं सर्वांना आवडतं, पण त्यांचं सौंदर्य टिकवणं किती जणांना जमतं? जावं तिथला मनसोक्त आनंद लुटा, पण आपल्या आनंदासाठी नको निसर्गाचा तोटा. मानवाइतकंच इतर पशुपक्षी प्राण्यांचा आहे निसर्गावर अधिकार, पण मलाच हवं सगळं, या हव्यासानं माणूस झालाय मोकार. निसर्गाचं सौंदर्य जपणं आपली आहे जबाबदारी, कारण आपल्यामुळं निसर्गाचं सौंदर्य नाही, तर निसर्गामुळं आपण जीवन जगतोय भारी. ह्या गोष्टीचं सगळ्यांना भान असलं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणाची पावित्र्यता, सौंदर्यता वाढवणं जर आपल्याला जमत नसेल, तर ते कमी तरी करू नये निदान. तिथं जाऊन त्याचं सौंदर्य, त्याचं पावित्र्य कमी तरी करू नये, असं काहीतरी माणसांनी केलं पाहिजे असं वाटतंय मला. का तर बऱ्याच वेळेला असं होतं आहे, की आपण तिथं चांगलं तरी काही करत नाही, पण तिथं जाऊन अशा काही गोष्टी केल्या जातात, की त्या त्या सौंदर्याला, त्या निसर्गाच्या सौंदर्याला, त्या ठिकाणाच्या पावित्र्याला कुठेतरी गालबोट लावलं जातं आहे. अशा पद्धतीनं माणसं वागतात. काही गोष्टी मी बघितल्या तिथं. तर म्हणून मला वाटलं, तर जाईल तिथलं सौंदर्य जपायला शिका, टिकवायला शिका. आपल्याला ते वाढवायला येत नसलं तरी चालेल, पण निदान जपायला तरी आलं पाहिजे, हे नक्कीच सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.